भाजप नेत्यांची शेतकऱ्यांविषयीची संवेदनशीलता संपली आहे का असा प्रश्न पडू लागलेला आहे। कारण राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडगाणं चालूच आहे अशा शब्दांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलंय। त्या जालन्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात काल बोलत होते। कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा असं दानवे म्हणाले। एवढंच नाही तर यावेळी दानवेंनी असंसदीय भाषेचा वापर केलेला आहे। दानवेंच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दानवेंची हकालपट्टी करा अशी मागणी केली। रडे धंदे करू नका। तुरीचं असं झालं, कापसाचं झालं नाही राव, यंदा साल बेकाराचे बिलकुल काढून टाका डोक्यातून। हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जेडीपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा। ते आम्ही पाहू। सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा। ते आम्ही पाहू। सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले। सरकारमधील असणाऱ्या मंडळींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अशा प्रकारचं असंवेदनशील वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि बेजबाबदारपणाचं आहे। शेतकऱ्यांची तूर असेल किंवा कुठलाही शेतीमाल सरकार खरेदी करतंय म्हणजे शेतकऱ्यावर कोणी काही उपकार करत नाही। कारवाई केली म्हणून ठाणे महानगरपालिका उपायुक्त संदीप माळवी यांना गावदेवी परिसरामध्ये फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली आहे। नाकातोंडातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली, तसंच अंगावरील कपडे देखील फाडण्यात आले। फेरीवाल्यांवरती कारवाई करतेवेळी 100 ते 150 फेरीवाल्यांनी हा जमाव या ठिकाणी त्यांच्यावरती धावून आला आणि त्यानंतर कपडे फाडून उपायुक्तांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे। फुटपाथ अडवून बसलेले त्या लोकांनी हल्ला केला वगैरे पहिला 150 ते 200 लोकांनी हल्ला केला। तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे कंप्लेंट? तुम्हाला कुठे मार लागला? लातामुक्याने मारा। आनंदाची बातमी आहे, लवकरच मान्सूनचं अंदमानात आगमन होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे। नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे 15 मेच्या आसपास मान्सून दक्षिण अंदमानामध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मान्सून दक्षिण अंदमानामध्ये दाखल व्हायचा सर्वसाधारण काळ 15 मे दरम्यान असतो। गेले 4-5 दिवस परिस्थिती दक्षिण अंदमानामध्ये मान्सून पोहोचायला पोषक निर्माण झाली आहे। त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेत दाखल झाला तर पुढे केरळमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल। वाशिमच्या मंगरुळपीर बाजार समितीमध्ये तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातल्याचं दिसून येत आहे। 31 मे पर्यंत तूर खरेदी सुरू राहील असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। या आदेशानंतर शेतकरी या केंद्रावरती रांगा लावून उभे आहेत, मात्र अद्यापही तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही। बाजार समितीकडून केवळ नोंदणी केली जाते। एकाच वेळी 300हून अधिक गाड्या भरून तूर दाखल झाल्याने नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे। राजू शेट्टी काहीही बोलले तरी ते सदाभाऊंसाठीच आहे असं ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यामध्ये गैरसमज झाल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे। आत्मक्लेश आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर पाहुणे म्हणून नाही तर पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हा, हे राजू शेट्टींचं आवाहन माझ्यासाठी नसून कार्यकर्त्यांसाठी असल्याचं सदाभाऊंनी स्पष्ट केलं। राजू शेट्टी यांनी माझ्यासमोरच हे आंदोलन पुकारलं असून त्यासाठी मला वेगळ्या निमंत्रणाची आणि चर्चेची गरज नसल्याचं खोतांनी स्पष्ट केलं। अलीकडच्या काळामध्ये ब्रेकिंग न्यूजचं युग असल्यामुळं की राजू शेट्टी काही बोलले की सदाभाऊवरच बोलले अशा पद्धतीची सुरुवात होत आहे। आणि पॉपस्टार जस्टिन बिबरचे चाहते असलेले आदित्य ठाकरे जेव्हा नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या या तरुणीच्या हजेरीने अनेक चर्चा रंगू लागल्यात। मिळालेल्या माहितीनुसार रुबल नागी असे या तरुणीचं नाव असून ती आर्ट डायरेक्टर आहे। मात्र आदित्य ठाकरेंसोबत पहिल्यांदाच कुणी सेलिब्रिटी दिसल्याने यावरून सोशल मीडियामध्ये चर्चा रंगली आहे।
पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पिसाळलेल्या कुत्र्यांनी तुमसर शहरामध्ये 35 लोकांना चावा घेतलाय. सध्या या लोकांवरती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिकडे इंदापूर शहरामध्ये पिसाळलेल्या एका कुत्र्यानं 13 जणांचा चावा घेतलाय. यामध्ये 2 वृद्ध आणि 9 बालकांचा समावेश आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे शहरामध्ये काही काळ भीतीचं वातावरण होतं, पण काही तरुणांनी एकत्र येऊन वेळीच या कुत्र्याला पकडलं आणि मारलंय. त्यामुळे हा प्रकार थांबला. स्वाईन फ्लूने राज्यामध्ये 4 दिवसात 10 जणांचा मृत्यू झालाय. यावर्षी म्हणजेच 5 महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूनं दगावणाऱ्यांची संख्या 181 वर गेली आहे. तर गेल्या 4 महिन्यात 933 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांपैकी 563 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. तर 132 रुग्णांवर अजूनही पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालकांनी दिली आहे. ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणं दिसल्यास त्वरित दवाखान्यात जाण्याचं आवाहन केलं जात आहे. चलन तुटवडा आणि गैरव्यवहार यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक बँकेच्या संचालक मंडळानं आता राजीनामा अस्त्र उगारलेलं आहे. नोटाबंदीच्या काळात बँकेनं स्वीकारलेल्या 342 कोटी रुपयांच्या नोटा सरकारनं स्वीकारल्या नाहीत, तर राजीनामे देऊ असा इशारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी दिलाय. 6 महिन्यात गैरव्यवहाराचे आरोप, नोटाबंदीचा परिणाम यामुळे बँक डबघाईला आली आहे. तर दुसरीकडे 10 लाख खातेदार, शेतकरी, नोकरदार वर्ग बँकेच्या अडचणींपैकी पूर्णपणे अडचणीत आलाय. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास 8 दिवसांचा विलंब झाल्यामुळे पंढरपूर, सांगोल्यासह 81 गावांवरती पाणी टंचाईचं संकट ओढावलेलं आहे. चंद्रभागा नदी आणि बंधारा हा कोरडा पडल्यामुळे उजनीच्या कालव्यामधून बंधाऱ्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. हे पाणी लोकांपर्यंत पोहोचण्यास अजूनही 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. या बंधाराच्या पाण्यावरती 5 लाख लोक अवलंबून आहेत. मात्र यातून शेतीपंपाला पाणी उपसा केला जातोय आणि त्यामुळे शहरांवरती पाण्याचं संकट ओढावलंय. नोटाबंदीच्या कोलाहलाचा धुराळा बसतोय ना बसतोय तोच नाशिकमध्ये आता नवीन समस्या डोकं वर काढू लागली आहे. नाशकात अनेक ठिकाणी 10 रुपयांचं कॉईन स्वीकारलं जात नाहीये. बँक 10 रुपयाचं कॉईन घेत नसल्याने ग्राहक आता परेशान झालेले आहेत. हा दावा व्यापारी करतायत आणि ग्राहकांकडून ते 10 रुपयांचं नाणं स्वीकारत नाहीये. दिंडोरी रोडवरच्या एका पेट्रोल पंपावरती तर तसा बोर्डही लावण्यात आलेला आहे. त्यामुळे 10 रुपयांचा कॉईन वापरातून हद्दपार झालाय की काय अशी शंका सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. तब्बल 3,500 तरुणी आणि त्यांच्या पालकांनी हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही अशी प्रतिज्ञा शिर्डीमध्ये घेतली आहे. हरिद्वारच्या अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने आयोजित विराट कन्या कौशल्य शिबिराच्या समारोप प्रसंगी ही प्रतिज्ञा करण्यात आली. 7 दिवसांच्या या शिबिरामध्ये मुलींना आत्मसंरक्षण, स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. शिवाय योग, साधना, कौटुंबिक संस्काराची शिकवण देण्यात आली. मुलगा मुलगी भेद दूर व्हावा यासाठी सहभागी कन्यांचं आईवडिलांच्या हस्ते पूजनही करण्यात आलं. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी लंडन स्टॉक एक्सचेंजला संबोधित करणार आहेत. यावेळी ते भारताच्या विकासाची कथा आणि गुंतवणूकदारांना होणारा फायदा यावर भाष्य करतील. या कार्यक्रमासाठी लंडनमधील उद्योजकही उपस्थित राहणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीचे मसाला ब्रँड्स हे लंडन स्टॉक एक्सचेंजच्या लिस्टवरती येणार आहेत. भारताची चव ही विदेशी गुंतवणूकदारांना मसाला हा शब्द काढला की जाणवते आणि म्हणूनच या बॉन्डला मसाला बॉन्ड हे नाव दिलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलचे म्हणजेच आयसीसीचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या कार्यकालाबद्दलची अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. मनोहर हे आयसीसी अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करणार असल्याची माहिती आयसीसीनं दिली आहे. आयसीसीला संलग्न 105 देशांच्या प्रतिनिधींपैकी बहुसंख्य प्रतिनिधींना मनोहर यांचं मन वळवण्यात यश आलेलं आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करण्याचं आता त्यांनी मान्य केलंय.